समर्थ भक्तांनो, मला माहीत आहे तुम्ही खूप दुःखी आहात. तुमच्या मनावर खूप वेदना आहेत. तुम्ही सगळ्यांसमोर हसता, पण आतून मात्र पूर्णपणे तुटलेले आहात. रात्री शांत झोप लागत नाही. सतत विचार, टेन्शन किंवा चिंता आणि मनात एकच प्रश्न, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का? भक्तांनो, जर तुम्ही आतून खूप थकलेले असाल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज स्वामी समर्थांनी काही अशा गोष्टी तुमच्यासाठी पाठवल्या आहेत ज्या कदाचित तुमच्या मनाला आज धीर देतील. म्हणून हा संदेश स्किप करू नका, मध्येच बंद करू नका, शेवटपर्यंत पूर्ण ऐका. कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. भक्तांनो, आजकाल प्रत्येक जण काही ना काही दुःख घेऊन जगतो आहे. कोणाला पैशाची चिंता, कोणाला नोकरी नाही, कोणाचा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे, कोण घर चालवताना आतून पूर्ण थकून गेला आहे. काही लोकांना स्वतःची माणसं समजून घेत नाहीत. काहींना प्रेमात दुःख मिळाले तर काहींना विश्वासघात मिळाला. आणि मग या सगळ्या गोष्टींमुळे माणूस शांतपणे सगळं सहन करत राहतो. भक्तांनो, तुम्ही खूप सहन केलं आहे. खूप वेळा तुटलात, खूप वेळा रडलात, पण तरीही पुन्हा उभे राहिलात. म्हणून स्वतःला कमजोर समजू नका. कारण जो माणूस एवढं दुःख सहन करून सुद्धा जगतो आहे तो आतून खूप मजबूत असतो. आणि कदाचित आज स्वामींनी तुम्हाला हा संदेश यासाठीच पाठवला आहे की तुम्ही पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवावा, पुन्हा उभं राहावं आणि स्वतःला एकटं समजणं थांबवावं. म्हणून थोडा वेळ काही क्षण शांत बसा, डोळे बंद करा आणि मनातील सगळं दुःख स्वामीचरणी अर्पण करा. आणि मनापासून फक्त एवढंच म्हणा, स्वामी, मला आता तुम्हीच धीर द्या, माझ्या मनाला शांतता द्या आणि पुन्हा जगायची ताकद द्या. भक्तांनो, हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण पुढे स्वामी तुमच्यासाठी अशी एक गोष्ट सांगणार आहेत जी कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी आणेल पण मनाला खूप मोठा आधार देईल. भक्तांनो, आता स्वामी तुमच्यासाठी जी गोष्ट सांगत आहेत ती मनापासून ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, तू खूप सहन केलंयस, मला सगळं माहितीये. तू किती वेळा रात्री एकट्याने रडलायस, किती वेळा मनातलं दुःख लपवून पुन्हा सगळ्यांसमोर हसलास, हे मला सगळं दिसत होतं. तर भक्तांनो, काही वेळा माणूस इतका तुटतो की त्याला स्वतःचाच आवाज ऐकू येणं बंद होतं. पण त्यावेळी सुद्धा स्वामी तुमच्या सोबत असतात. स्वामी म्हणतात, तुला वाटतं तू एकटा आहेस, पण मी तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये होतो. तू जेव्हा रात्री शांतपणे रडलास तेव्हा मी तुझ्या जवळच होतो. तू जेव्हा हार मानायचा विचार केला तेव्हा मीच तुला पुन्हा उभं राहायची ताकद दिली. भक्तांनो, हे शब्द फक्त ऐकू नका, मनात उतरू द्या. कारण काही वेळा माणसाला पैशापेक्षा जास्त गरज असते, ती म्हणजे मनाला आधार मिळण्याची. कोणीतरी एवढंच सांगावं, मी तुझ्या सोबत आहे. आणि आज स्वामी तुम्हाला तेच सांगत आहेत. भक्तांनो, तुम्ही आयुष्यात खूप लोकांसाठी केलं, खूप स्वतःचं दुःख बाजूला ठेवलं, पण आता काही क्षण स्वतःसाठी जगा. स्वतःला दोष देणं बंद करा. प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार समजू नका. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. काही वेळा वेळ खराब असते, परिस्थिती खराब असते आणि त्या परिस्थितीत माणूस नुसता अडकून गुरफटून जातो. पण भक्तांनो, वाईट वेळ कायम राहत नाही. आज जरी अंधार असेल तरी उद्या प्रकाश हा येणारच. म्हणून आशा सोडू नका. कारण तुमचं आयुष्य अजून संपलेलं नाही. अजून खूप चांगले दिवस तुमच्यासाठी बाकी आहेत. भक्तांनो, स्वामी म्हणतात, बाळा, फक्त स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. भक्तांनो, आता स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे अजिबात कोणत्याही गोष्टीची तुम्ही काळजी करू नका. सर्व स्वामींवर सोडा. सगळे तुमचे जीवनातील प्रश्न, अडचणी, तुमचे जे काही इच्छा आहेत ते सर्व स्वामींवर सोडा. आणि आता फक्त डोळे बंद करा, मन शांत करा आणि स्वामींचं नाव घ्या. जय जय श्री स्वामी समर्थ. आणि मनातल्या मनात एवढंच म्हणा, स्वामी, मला आता पुन्हा हसायची ताकद तुम्हीच द्या. माझ्या मनाला शांतता द्या आणि माझ्या आयुष्यात पुन्हा प्रकाश आणा. भक्तांनो,
लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. स्वामी तुमच्या सोबत आहेत. चला तर मग मनापासून म्हणा, जय जय श्री स्वामी समर्थ. आणि भक्तांनो, जे काही तुमच्या मनात चिंता, दुःख, काळजी असेल ते सर्व स्वामींवर सोडा. कारण स्वामी ज्याच्या पाठीशी असतात तो भक्त कधीच दुःखी राहणार नाही. तुमचे सर्व दुःख स्वामी समर्थ काढून घेतील आणि तुम्हाला एक चांगलं सुखी जीवन प्राप्त करतील. चला तर भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.